एक कीर्तनकार एका 17 वर्षाच्या मुलीवर 5 वर्ष अत्याचार करत होता. त्याने तिला बांबूने मारलं आणि गरम लोखंडी पक्कडीने शरीरावर चटके दिले. ज्या माणसाला अख्खं गाव महाराज मानत होतं तो इतका क्रूर कसा असू शकतो? हे नेमकं कसं घडलं आणि इतकी वर्ष कोणालाच काही कसं कळलं नाही? घटना पारनेरमधल्या ढवळपुरी गावची आहे. तिथे यशवंत एकनाथ थोरात नावाचा एक माणूस राहतो. लोक त्याला अण्णासाहेब गुंजाळ महाराज म्हणून ओळखतात. हा माणूस फक्त कीर्तनकार नव्हता, तर तो श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष सुद्धा होता. आता विचार करा, वारकरी शिक्षण संस्था म्हणजे जिथे संस्कार शिकवले जातात तिथेच हा अध्यक्ष होता. नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया. घटनेची सुरुवात होते 2021 मध्ये. तेव्हा ही मुलगी फक्त 13 वर्षाची होती. ती 8वीत शिकत होती. यशवंत थोरात याच्या घराशेजारीच तिचं कुटुंब राहतं. दोन्ही कुटुंबाचे संबंध खूप चांगले होते, म्हणजे आपण ज्याला घरोबा म्हणतो तसे. पण या घरोब्याचा आणि विश्वासाचा फायदा घेऊन त्याने या लहान मुलीवर वाईट नजर ठेवली. जेव्हा घरात कोणी नसायचं किंवा ती मुलगी घरी एकटी असायची तेव्हा तो तिच्यावर बळजबरी करायचा. आता प्रश्न हा पडतो की हे 5 वर्ष कसं चाललं? त्याचं कारण असं की या मुलीचा सक्का भाऊ त्याच वारकरी शिक्षण संस्थेत सचिव म्हणून कामाला होता. म्हणजे जो माणूस घराचा आधार आहे तोच आरोपीच्या हाताखाली काम करत होता. याचाच फायदा आरोपीने घेतला. त्याने त्या मुलीला इतकी दहशत दाखवली होती की ती कोणाकडे काही बोलूच शकली नाही. या सगळ्या शोषणाचा कळस 10 मार्च 2026ला गाठला गेला. त्या दिवशी यशवंत थोरातने तिला फोन करून आपल्या घरी बोलावलं. मुलीने यायला नकार दिला तर त्याने सरळ धमकी दिली. तो म्हणाला की जर तू आली नाहीस तर तुझ्या आई वडिलांना आणि भावाला मारून टाकेन. घाबरून ती मुलगी त्याच्या घरी गेली. तिथे गेल्यावर त्याने तिला एका कॉम्प्युटर रूममध्ये नेलं. तिथे त्याने तिला बांबूने आणि चापटीने बेदम मारलं. इथे तो थांबला नाही. त्याने स्वयंपाकघरातला गॅस पेटवला, त्यावर लोखंडी पक्कड गरम केली आणि त्या तापलेल्या पक्कडीने त्या मुलीच्या शरीरावर विविध ठिकाणी चटके दिले. हे सगळं केल्यावर पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. तुम्ही विचार करू शकता की त्या मुलीची अवस्था काय झाली असेल. तिला धड चालताही येत नव्हतं. तो तिला नेहमी एक गोष्ट सांगायचा, मी 2 हाफ मर्डर केले आहेत. तो म्हणायचा की जर कोणाला काही सांगितलंस तर तुझ्या कुटुंबाला संपवून टाकेन. ग्रामीण भागात अशा महाराज म्हणून घेणाऱ्या लोकांचा मोठा दबदबा असतो. त्यांच्याकडे पैसा असतो, माणसं असतात आणि धर्माचं कवच असतं. त्यामुळे ती मुलगी आणि तिचं कुटुंब काही करू शकणार नाही असा त्याला आत्मविश्वास होता. पण 14 मार्चला जेव्हा तिचा भाऊ घरी आला तेव्हा त्याला काहीतरी संशयास्पद वाटलं. बहिणीची प्रकृती खूप गंभीर होती. तिला चालता येत नव्हतं. भावाने तिला विश्वासात घेऊन विचारलं की नक्की काय झालंय. तेव्हा त्या मुलीने मागील 5 वर्षापासून तिच्यासोबत होणारा हा अमानुष छळ बोलून दाखवला. त्या भावाने आणि मावस भावांनी मिळून तात्काळ पारनेर पोलीस स्टेशन गाठलं. पारनेर पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून लगेच कारवाई केली. पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने 15 मार्चच्या पहाटे 4 वाजता यशवंत थोरातला त्याच्या राहत्या घरातून अटक केली. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोर्टाने त्याला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. आता हे प्रकरण नेमकं काय सांगतं? कीर्तनकार हा समाजाचा मार्गदर्शक असतो. लोक त्यांच्याकडे आशेने बघतात. पण जेव्हा एखादा माणूस स्वतःला महाराज म्हणून घेतो आणि अशा संस्था काढतो तेव्हा तो तिथला राजा बनतो. ढवळपुरीची ही संस्था नोंदणीकृत होती. तिथे उद्घाटनं व्हायची, मोठी कीर्तनं व्हायची. पण या संस्थेच्या आडोशाने काय चाललं होतं हे कोणालाच दिसलं नाही. अशा घटनांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की आपल्याकडे धार्मिक संस्थांवर कोणाचंही नियंत्रण नाही आहे. कोणीही एक संस्था काढतो, स्वतःला महाराज म्हणून घेतो आणि लोकांचा विश्वास संपादन करतो. यशवंत थोरातने नेमका हाच सॉफ्ट टार्गेट निवडला. शेजारची मुलगी, जिचा भाऊ आपल्या हाताखाली काम करतो, जिचं कुटुंब आपल्यावर विश्वास ठेवतं. या घटनेनंतर खासदार निलेश लंके यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की अशा घटनांनी समाज सुन्न होतो. त्यांनी पोलिसांना कडक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातल्या लोकांमध्ये खूप संताप आहे. बंधू महाराजांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. पण इथं एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अशा घटनांमध्ये केवळ एका माणसाला अटक करून प्रश्न सुटणार नाही.
आपल्याला विचार करावा लागेल की ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये किंवा अशा वारकरी शिक्षण संस्थांमध्ये मुलांच्या सुरक्षिततेसाठी काय नियम आहेत. पीडितेने विरोध केला की तिला चटके दिले जायचे, म्हणजे तो एक प्रकारे तिला मानसिक आणि शारीरिक गुलाम बनवत होता. याला समाजशास्त्रात ॲथॉरिटीचा गैरवापर म्हणतात. जेव्हा एखाद्या माणसाला वाटतं की धर्मामुळे किंवा समाजातल्या स्थानामुळे त्याला इम्युनिटी मिळाली आहे, म्हणजे तो काहीही करू शकतो आणि कोणी त्याला काही बोलणार नाही, तेव्हा अशा विकृती डोकं वर काढतात. आणखीन एक गोष्ट म्हणजे त्या मुलीने 5 वर्षे हे सहन केलं का? कारण तिला भीती होती की तिच्या भावाची नोकरी जाईल किंवा तिच्या कुटुंबाला मारलं जाईल. आपल्या समाजात प्रतिष्ठा ही जीवापेक्षा मोठी मानली जाते. मुलीला वाटलं असेल की जर आपण हे सांगितलं तर लोक आपल्याकडे कसं बघतील, भावाचं काय होईल. ही भीतीच गुन्हेगाराचं सर्वात मोठं शस्त्र असतं. पोलिसांच्या तपासात आता हे समोर येईलच की त्याने अजून कोणासोबत असं केलं आहे का, कारण ज्या क्रूरतेने त्याने पक्कडीचे चटके दिले ते एका सराईत गुन्हेगाराचं लक्षण आहे. त्याने केलेला हाफ मर्डरचा दावा खरा आहे की फक्त भीती दाखवण्यासाठी होता, हेही आता तपासावे लागेल. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या या घटनेने वारकरी संप्रदायाची ही नाहक बदनामी झाली आहे. वारकरी संप्रदाय हा समतेची आणि प्रेमाची शिकवण देतो, पण यशवंत थोरात सारखी माणसं या नावाचा वापर करून स्वतःचे काळे धंदे चालवतात. त्यामुळे आता समाजानेच अशा महाराजांना प्रश्न विचारायला सुरुवात केली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? अशा संस्थांवर सरकारचं काही नियंत्रण असायला हवं का? कीर्तनकार होण्यासाठी काही पात्रता असायला हवी का? की फक्त कपडे घातले आणि चांगलं बोलता आलं की कोणालाही आपण महाराज मानायचं? या प्रश्नाची उत्तरं शोधणं गरजेचं आहे. पीडित मुलीची प्रकृती आता कशी आहे, तिला भविष्यात काय मदत मिळणार, याकडेही लक्ष द्यायला हवं. बाल कल्याण समिती आणि पोलिसांनी तिला योग्य ते समुपदेशन दिलं पाहिजे, कारण ही जखम फक्त शरीरावरची नाही, ती मनावरची आहे. अशा नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, असा सूर आता उमटत आहे. या प्रकरणाचा तपास संतोष केडकर करत आहेत. पुराव्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्या मुलीच्या शरीरावरचे चटके हा सर्वात मोठा पुरावा आहे. तसंच ज्या कॉम्प्युटर रूममध्ये हा प्रकार घडला तिथले पंचनामे आणि आरोपीचा फोन हे सगळं महत्त्वाचं ठरेल. न्यायालयाने दिलेली पोलीस कोठडी या कामासाठी महत्त्वाची आहे. शेवटी ही घटना आपल्याला एक मोठा धडा देऊन जाते. आपल्या आसपास काय चाललंय, आपल्या ओळखीचे लोक आपल्या मुलांशी कसे वागतात, यावर लक्ष देणं ही प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे. महाराज आहे म्हणून डोळे झाकून विश्वास ठेवणं किती महागात पडू शकतं, हे ढवळपुरीच्या घटनेने दाखवून दिले. ही चर्चा इथे संपते आहे, पण विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.